ऐश्वर्या वीरांगणी, अष्टावधानी राजकारणी, रणरागिनी समरागिनी, क्षेत्र धर्म संवर्धिनी, निपक्षपाती न्यायदानी, कर्मण्य संजीवनी, राजमाता, हिंदू धर्म रक्षक, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना माझं विनम्र अभिवादन. नमस्कार, मी डॉक्टर सोनल दगडे कासलीवाल. येत्या 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 320 जन्मजयंती. प्रत्येक व्यक्तीला अभिमान असावा असं काम ज्यांनी आपल्या राज्य चालवून केलं त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. ज्यांच्या मनगटात बळ होतं, चातुर्य होतं, बुद्धी होती, अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्याकडे दूरदृष्टिकोन होता. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्षांचा सामना केला, अनेक आव्हाने पेलली, परंतु कुठेही न डगमगता त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्णपणे जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत पार पाडलं. त्यांनी अनेक मंदिरे बांधली, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, पाण्याचे घाट बांधले, गोरगरिबांना काम मिळावे यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. एवढंच नव्हे, स्त्रियांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्याच्यासाठी त्या उभ्या राहिल्या. समाजामध्ये एकरूपता आली पाहिजे, समानता आली पाहिजे, अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा ज्यांनी अविरतपणे काम केलं त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. त्यांच्या बाबत इंग्रजी लेखक लॉरेन्स सुद्धा असं म्हणतात की महान स्त्रियांचा जर जगाच्या पाठीवर इतिहास लिहिला गेला मग त्यामध्ये कॅथरीन द ग्रेट, रशियाची राणी असेल, मार्गारेट असेल, एलिझाबेथ असेल, यांच्या पुढेही जाऊन ज्यांनी महान कार्य केलं त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. निश्चितच मला आणि आपल्याला सर्वांना सुद्धा एक स्त्री म्हणून ज्यांचा अभिमान आहे आणि असला पाहिजे अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी त्यांच्या जीवनात जे काम केलं त्याचा आदर्श जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केला तर निश्चितच आपलं जीवन सुद्धा सुखी, समृद्धी आणि समाजासाठी उपयोगी ठरेल असं मी मानते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.